नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी सिंधुदुर्गमधून। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राडा केला। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदाराच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण केली आहे। सावंतवाडी पंचायत समिती इमारतीच्या कंत्राटावरून हा वाद झाला। सावंतवाडी पंचायत समितीमध्ये हा राडा झालेला आहे। ठाकरे गटाने ठेकेदाराच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली। 8 कोटीचा एक टेंडर जे दोडामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी सावंतवाडी की दोडामार्ग पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी या ठिकाणी हे बाउन्सर या ठिकाणी बसलेले आहेत। अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या भ्रष्टाचारामुळेच पडलेला आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा सीओकडे आम्ही भेटून त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे की यांच्यावर कारवाई व्हावी। 8 कोटीचं काहीतरी ते टेंडर होतं आणि त्या टेंडरसाठी वैभव नाईक त्यांचे सगळे साथीदार आणि काही इतर लोकही होती त्याच्यामध्ये उभाटा गटाची, ते तिकडे गेले आणि आतमध्ये राडा केला। आपण आता स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे, एका आमदाराला हे शोभतं का? औरंगाच्या पिल्लांकडून मिनी औरंगासमोर घोषणाबाजी करण्यात आल्याची टीका पडळकर यांनी केली। काल शरद पवारांसमोर अहमदनगरचं नामांतर करू नये अशी घोषणाबाजी करण्यात आली होती, त्यावरून पडळकरांनी टीका केली। आज शरद पवार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होते। शरद पवार गाडी बोलत आहेत आणि तिथं लोक घोषणा देत आहेत की आम्हाला अहमदनगरचं नाव अहमदनगरच पाहिजे, आम्हाला अहमदनगरचं नाव अहमदनगरच पाहिजे। हे औरंगाची खरी पिल्लं या मिनी औरंगाच्या मागं घोषणा देत आहेत। हा शरद पवार हा मिनी औरंगाबाद आहे महाराष्ट्रातला। फडणवीस साहेब काय करतात, ज्या गोष्टी त्यांना बोलता येत नाहीत यासाठी राजकीय दृष्टिकोनातून काही छोटे नेते त्यांनी पाळलेले आहेत आणि मग त्या पाळलेल्या नेत्यांकडनं ते काही वक्तव्य करून घेतात। का वक्तव्य करतात? त्यांची अपेक्षा आहे लोकातून निवडून येता येत नसेल तर MLC पद मिळावं, एखादं MLC पद मिळावं तर एखादं मंडळ मिळावं, नाही तर मंत्रीपद मिळावं। म्हणजे नितेश भाऊ मंत्रिपदाची वाट बघता बघता पर टर्म संपली। शरद पवारांकडे जोरदार इन्कमिंग होण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाच्या मोठ्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यामुळे शरद पवार दादांना पुन्हा एकदा धक्का देण्याची शक्यता, तसंच पवार भाजपला देखील धक्का देण्याच्या तयारीत आहे। शरद पवारांकडे सध्या जोरदार इन्कमिंग सुरू आहे। अजित पवार गट आणि त्याचबरोबर भाजपकडून सुद्धा शरद पवार गटामध्ये इन्कमिंग सुरू आहे। दादा गटाचे 3 मोठे नेते शरद पवारांच्या भेटीला। पहिली भेट अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली। बबन शिंदेंचा 2 ऑक्टोबरला पवार गटात प्रवेश होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे। आमचे सगळ्यांचे 5 दशकाचे ऋणानं बंद आहे आणि अर्थातच विजयदादा शिंदे साहेब आणि आदरणीय पवार साहेब आमच्या तिन्ही कुटुंबाचे अतिशय प्रेमाचे अनेक वर्षाचे संबंध आहेत। दुसरी भेट अजित पवार गटाच्या विलास लांडेंनी पवारांची भेट घेतली आहे। विलास लांडे भोसरीतून विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत। तिसरी भेट भोसरीचे ठाकरे गटाचे नेते रवी लांडगेंनी शरद पवारांची भेट घेतली। भोसरी विधानसभेवर ठाकरे गटानं दावा सांगितलाय। भोसरीत सहकार्य करावं अशी विनंती रवी लांडगेंनी पवारांना केली। चौथी भेट अकोले विधानसभेसाठी इच्छुक असणारे अमित भांगरे यांनी पवारांची भेट घेतली। अमित भांगरे किरण लहामटेंविरोधात लढण्याच्या तयारीत आहेत। कोल्हापुरात भाजपला खिंडार पडण्याची शक्यता आहे। चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यात दादा गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे। दौंडचे रमेश थोरात पवार गटाच्या वाटेवर आहेत अशी माहिती सूत्रांकडून कळते। पवार गटाकडून शिवाजीराव पाटलांशी संपर्क झाल्याची माहिती मिळते। शिवाजीराव पाटील हे पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। रमेश थोरातांकडून गाठीभेटी आणि बैठकांना सुरुवात झाली आहे। रमेश थोरात लवकरच अजित पवारांशी चर्चा करणार आहेत। शिवाजीराव पाटील हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती आहेत। उमेदवारी न मिळाल्यास पवार गटाकडून किंवा अपक्ष लढण्याच्या भूमिकेत रमेश थोरात आहेत। जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करणार। शरद पवारांसोबत जनतेच्या अपेक्षा त्या पूर्ण करणार। त्यांचं म्हणणं आहे की बाबा तुतारी मिळाली तर घ्यायचीच आपण,
अशी त्यांचं ठाम मत आहे. बरेच जण संपर्कात आहेत, पण पवार साहेबांचं मत आहे सगळ्यांनाच घेऊन फायदा नाही, काही निष्ठावंतांना आपल्याला संधी द्यावी लागेल. त्यामुळे आता पवार साहेब ठराविक लोकांचाच कदाचित विचार करतील आणि तो ठराविक आकडा जो आहे तो फार कमी असू शकतो. पुढच्या काही दिवसांमध्ये ज्या ज्या लोकांना तिकीटं मिळतील, जे दादांकडे आहेत, आता जे आपल्याकडे येतात, आणि फक्त दादांचे नाही, भाजपचे सुद्धा अनेक लोक संपर्कात आहेत. त्यामुळे कोणाला तिकीट मिळतंय, कसं मिळतंय, याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कोणाकोणाला संधी दिली. महाविकास आघाडीचं सरकार आणण्याचं लक्ष्य असल्याचं शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलेलं आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या जागांवर अदलाबदली होऊ शकते असा पवारांनी म्हटलेलं आहे. अनौपचारिक गप्पांवेळी शरद पवारांनी काय म्हटलंय ते पाहूया. मुख्यमंत्री पदाचा निर्णय आमदार निवडून आल्यानंतर घेऊ. राज्यात सरकार आणणं हेच आमचं लक्ष्य आहे. ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे अशा जागा अदलाबदलीही होऊ शकतात. जेवढ्या जागा निवडून येऊ शकतात तेवढ्या जागा प्रत्येक पक्षाला जातील. आम्ही जसं सरकार आणण्याची काळजी घेतोय तसं सत्ताधारीही घेत आहेत. विधानसभेला आमचं तुतारी वाजवणारा माणूस हेच चिन्ह राहील. अमित शहा म्हणाले, बूथ लेवलवरील कार्यकर्ता फोडा. शहांनी महाराष्ट्रात आणखी सभा घ्याव्यात म्हणजे आम्हाला फायदा होईल असंही शरद पवार म्हणाले. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठे निर्णय घेतले आहेत. देशी गायींना राज्यमातेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा एक मोठा निर्णय आज झाला. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल देखील सरकारने स्वीकारलेला आहे. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणते मोठे निर्णय झाले ते आपण पाहूया. आपको मैं नमन करता हूँ, वंदन करता हूँ। और आज हमारी सरकार ने, आपकी जनता की, सबकी सरकार ने गौ माता को राज्य माता का दर्जा दिया है। या देशी गायीचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळा आहे, ज्या ठिकाणी व्यवस्था आहे, अशा ठिकाणी देशी गायीच्या चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे. देशी गायीला राज्यमातेचा दर्जा. मंत्रिमंडळ बैठकीत कोणकोणते मोठे निर्णय. सरकारकडून देशी गायींना राज्यमातेचा दर्जा देण्यात आला. कोतवालांच्या मानधनामध्ये 10% वाढ, त्याचबरोबर अनुकंपा धोरणही लागू. ग्राम रोजगार सेवकांना दर महिना 8,000 मानधन तसंच प्रोत्साहन अनुदान. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी 15,000 कोटी कर्जरूपानं उभारणा. सेवानिवृत्ती उत्पन्न आणि मृत्यू उत्पन्नाची मर्यादा वाढवून 20 लाखांवर. होमगार्डच्या भत्त्यामध्ये भरीव वाढ, सुमारे 40,000 होमगार्डना फायदा होणार. शिंदे समितीनं तयार केलेला दुसरा आणि तिसरा अहवाल महायुती सरकारनं स्वीकारला. मराठा आरक्षण प्रश्नावर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी या समितीची नियुक्ती करण्यात आली. समितीनं आपला पहिला अहवाल 18 डिसेंबर 2023 रोजी सरकारकडे सुपूर्द केला होता. समितीनं मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांचे दौरे केले. जुने दस्तावेज शोधून त्याचा अभ्यास करून समितीनं आपला अहवाल सादर केला. संस्थानाकडे सापडलेले पुरावे, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी, मागेल त्या मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं याबद्दलचा समितीने एक अहवाल तयार करण्यासाठी समिती गठीत केलेली आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हा अहवाल देऊन यासाठी ही समिती खरी गठीत केलेली की मराठा आणि या राज्यातला कुणबी एकच आहे आणि तोच अहवाल सरकारनं स्वीकारलाय. चांगली गोष्ट आहे, अहवाल स्वीकारलाय, गरिबांना न्याय मिळावा हीच आमची पण भूमिका आहे. उद्धव ठाकरे आनंद दिघेंचं खच्चीकरण करत होते असं रामदास कदमांनी म्हटलं. ठाकरेंनी दिघेंचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता असं रामदास कदम यांनी म्हटलं. दिघे मोठे होतील म्हणून काटा काढला गेल्याची शंका संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. तर शिरसाट, रामदास कदम यांची घाणेरडी वृत्ती अशी टीका विनायक राऊतांनी केली. दिघेंच्या मृत्यूविषयी घाणेरड्या वृत्तीनं वक्तव्य सुरू आहेत असं देखील विनायक राऊतांनी म्हटलं. दिघेंचा ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता हे मला माहिती आहे. की आनंद दिघेंचं खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरेंकडनं त्यावेळेला होत होतं हे 100% सत्य आहे. उद्धव ठाकरेंना भीती असावी की माझ्यापेक्षा महाराष्ट्रातून मोठा भविष्यात होता कामा नये. जसे
अनेक नेत्यांचे पंख कापले त्यांनी माझ्या सकट. सो त्यांचेही पंख कापण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले की काय हा संशय देखील माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे. संजय शिरसाट काय, रामदास कदम काय यांनी केवळ आणि केवळ ज्या पद्धतीने घाणेरड्या वृत्तीने, नीच प्रवृत्तीने जे वक्तव्य सुरू केलेले आहेत स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या बाबत, हे अत्यंत नीच वृत्तीचे लोक आहेत. त्यामुळे फार त्यांना काय मी किंमत देऊ इच्छित नाही. जनताच जाणते त्यांच्याबाबत. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्री शिंदेना हाती धनुष्यबाण देऊन त्यांचा सन्मान केलाय. अविमुक्तेश्वरानंद यांनीच काही दिवसांआधी उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेना फुटीवरून ठाकरेंसोबत विश्वासघात झाल्याचं म्हटलं होतं. आज मीरा भाईंदर मधील कार्यक्रमात शिंदेंचा धनुष्यबाण देऊन त्यांनी सन्मान केलाय. प्रसाद बनवताना भेसळ नाही असं सुप्रीम कोर्टानं चंद्राबाबू सरकारला सुनावलेलं आहे. तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणावरून सुप्रीम कोर्टानं चंद्राबाबू सरकारवर ताशेरे ओढले. प्रसादामध्ये भेसळयुक्त सामग्री वापरली गेली नसल्याचं दिसतं असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. देवाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे असे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढले आहे. प्रसाद बनवताना भेसळयुक्त सामग्री वापरली गेली नव्हती, प्रथम दर्शनी दिसतं. देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा, सुप्रीम कोर्टाचं मत. लाडू प्रसाद तपासाचा निकाल न येताच माध्यमांमध्ये निवेदन देण्याची काय गरज होती? लाडू प्रसाद प्रकरणाचा अहवाल जुलैमध्ये आला, मग सप्टेंबर महिन्यात त्यावर भाष्य का? तुम्हीच अशी विधानं करत असाल तर मग तपासाची गरज काय? एसआयटीनं कुठपर्यंत तपास केला? मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी स्पष्टीकरण द्यावं. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून जबाबदारीची अपेक्षा आहे. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या काळामध्ये तिरुपतीच्या प्रसादात चरबी आणि माशांचं तेल वापरल्याचा आरोप. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. राजकारण भाजपसाठी धंदा म्हणून निवडणुकीवेळी गाईला वंदा, गाईला राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची ट्विटमधून राज्य सरकारवर टीका. सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागतो, त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळण्याची शाश्वती नाही. शासन विषकन्या, गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका, गडकरींचं वक्तव्य. आमच्यापेक्षा नितीन गडकरींना आतली माहिती जास्त असणार. राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आहे असं सरकारमधलेच लोक बोलत आहेत, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. तर पैशांच्या अपव्ययावर केंद्राची काही जबाबदारी आहे की नाही, गडकरींच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीची 4 तासांपासून ट्रायडंट हॉटेलला बैठक सुरू. महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक लांबण्याची शक्यता. सलग 2 दिवस महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर बैठका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर. अमित शहा मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील आमदार तसंच पदाधिकाऱ्यांसोबत देखील संवाद साधणार. पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता. जनतेला माझ्याकडून अपेक्षा, जनता म्हणते तुतारी हाती घ्या. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात पवार गटामध्ये जाण्याची शक्यता.